मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर तुम्हाला सुद्धा काहीतरी झटपटीत खायला बनवायचं असेल, तेही नवीन पद्धतीनं, तर तुम्ही ही चकोलीची रेसिपी नक्की करून बघा। इतकी चमचमीत आणि इतकी चव लागते नाही खायला, तर तुम्ही हे भाताबरोबर किंवा असं चपातीबरोबर खाल्लं तर इतकी छान लागते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। तर आज मी तुमच्यासाठी एकदम डिटेलमध्ये ही रेसिपी आणलेली आहे। चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया। चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर इथं घेतलेले आहे तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आपण। तुरीच्या डाळीला डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इकडे ठेवलेलं आहे कुकर मध्ये पाणी, त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तेल ओतूया, थोडंसं तेल ओता। आता ह्याच्यात डाळ धुवून घेतली होती ना, ते सगळे पाण्यात मी करायचे घालायचे। आता ह्याला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। तर दुसरं काम करूया आपण। डाळ शिजायला तर आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया। तर चाळून घेते, किती पाहिजे तेवढं पीठ चाळून घेऊया। आता पीठ चाळून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असलं तर थोडंसं मळा, मी चपात्या बी करणार आहे म्हणताना जास्तच मळून घ्यायला लागलेले आहे। तर ह्याच्यात मीठ टाकूया चवीप्रमाणे। मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी ओतून छान असं घट्टसर पीठ मळून घेऊया। थोडं थोडं करूनच वता पीठ हे पाणी, नाहीतर एकदम जास्त वतलं की नाही पातळ होतं या। तर थोडं थोडं करून वतून मळून घ्यायचं। आता पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। आता थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवूया ह्याला, मग छान होतात। तर झाकून ठेवून देते। आता एक वाटण बनवून घेऊया। तर इथं घेतलेलं आहे सुकं खोबरं, मिरच्या घेतलेल्या आहेत त्या एक 4 मिरच्या घेतल्या, त्या ज्यादा तिखट आहेत म्हणताना थोड्याशा वापरलेत। अद्रक घेतलेला आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलाय। खूप सारं लसूण घेतलेलं आहे, देशी लसूण घेतलाय बक्कळ, आणि थोडंसं कोथिंबीर, आणि बिन पाणी घालता वाटण करून घेऊया आपण। तर आता वाटून घेते मिक्सरला। आता बारीक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। तर आता साईडला ठेवूया। इकडे आपली कुकरची शिट्टी बी चाललेली आहे। तनपात्र फोडणी देऊया आपण। तर कढाई आपली चांगली गरम झालेली आहे। तेल ओतूया फोडणीसाठी। तेल चांगलं गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झाले, त्याच्यात टाकायची आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्या। मग त्याच्यात टाकायचं 1 चमचा जिरं, हिंग, थोडंसं हिंग, त्याच्यात टाकूया कढीपत्ता, टमाटो 2 टमाटो मोठे कापून घेतलेले आहेत। भाजून घेऊया। आता त्याच्यात टाकूया जे आपण वाटण बनवून घेतलं होतं लसणाचं खोबऱ्याचं। आता मिक्स करून घेऊया। मिक्स करून छान असं भाजून घ्यायचं। आता इथंच घेतलेत आहे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत।
ते बी ह्याच्यात होतं हे करायचं, भाजून घ्यायचा आहे चांगला मसाला सगळा असा भाजून घेऊया. असं भाजत राहिलं की नाही करपत नाही खाली. तुम्हाला शेंगदाणे नको असले तर नका वापरू, तर एकदा शेंगदाणे असे वापरून बघा, दाताखाली आले म्हणजे खूप छान लागते. आणि पूर्ण रेसिपी पहा म्हणजे कळेल आपण काय बनवायला लागलो ते. खूप छान असं भाजून घेते. मस्त असं भाजलेलं आहे. आता ह्याच्यात टाकायचे हळद, गरम मसाला 1 चमचा भाजून घेऊया. हा एक नंबरच बघा, मस्त असं सुगंध यायला लागलाय. आता ह्याच्यात टाकूया लाल तिखट, घरचं आपलं लाल तिखट आहे, त्याला भाजून घेऊया. मसाला छान असा भाजायचा म्हणजे भाजी खूप छान होते आपली. कुठली बी बनवा भाजी तुम्ही. आधी आपली मस्त अशी शिजलेली आहे, दाखवते तुम्हाला. हे पाच मऊ शिजून घेतलेले आहे डाळ. अशी एकदम मिक्स करून घेते म्हणजे काय शिजली नसली तरी बी शिजते अशी. हे पहा किती मऊ झाले. आणि इकडे मसाला बी आपला छान भाजलाय, कसं तेल सुटले पहा, मस्त भाजला. एकदम मिक्स करूया. आता ती डाळ शिजवून घेतली ती ह्याच्यात मिक्स करूया. आणि घट्ट आहे तर आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे मी इकडल्या साईडला, तर ती बी वतूया. तुम्हाला थोडीशी बनवायची असली तर थोडीशी बनवा. आता गरम पाणी वतूया. कुकरच्या भांड्यातच घेतलेलं आहे. मिक्स करूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ आपण पहिलं बी टाकले डाळीत शिजवताना. तर आता मीठ टाकले, एकदा हलवून घेऊया. मस्त छान कशी तरी यायला लागले बघा. आता आपण चपात्या लाटून घेऊया. तर पीठ बी आपलं छान असं भिजले आणि एकदा मळून घेते. तर पीठ छान मळलं, एक गोळा तोडून घ्यायचा. आता वाळ्या पिठात बुडवून घेऊया. बुडवून लाटून घ्यायचे, जसं चपाती लाटतोय ना आपल्याला तशी लाटून घ्यायची. फिरवून दोन्ही साईडने छान अशी लाटून घ्यायची. चपाती अशी मस्त लाटलेली आहे. आता कापून घेऊया आपण. या पद्धतीने कापून घ्या. मस्त असं तिरछं कापून घ्यायचं. करून घेतलेलं आहे. इकडे डाळ बी आपली छान अशी शिजायला लागलेली आहे. त्याच्यात काय करायचं, असं एक 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 सोडायचे. हे पहा, असं पावसाळ्यात खायला का नाही मस्त लागतंय, गरम गरम छान. तर सगळ्या अशा चप करून घेतलेलं का नाही सगळं ह्याच्यात मिक्स करा. आणि जेव्हा शिजते का नाही सारं तवाच हे करायचं, टाकायचे असे म्हणजे ते बी शिजत वर येतात. आता किती पाहिजे तेवढं आपण करून ह्याच्यात मिक्स करू शकतोय.
आणि एक चपाती लाटून घेते. तर मस्त असं कापून घेतलेलं आहे. पहा काय भारी झालेला आहे आकार मस्त असा. तर हे बी आपण मिक्स करूया ह्याच्यात. हे पहा कसं शिजत असं वर ये. तर मस्त असं शिजायला लागलेलं आहे. पहा कशी तरी आल्या बघा, काय भारीच मस्त. हे पहा आता थोड्या वेळाला शिजू देऊया आपण. मस्त असं शिजलंय बघा, पहा किती भारी झालेलं आहे. आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे पहा मस्त. तुम्हाला किती पातळ किती घट्ट बनवायचे तेवढं तुम्ही वापरू शकता चपात्या करून. हे पहा मस्त अशी तरी बी आलेले आहे. आणि पावसाळ्यात का नाही खूप छान लागतंय असं गरम गरम खायला. असं बी वाटीत एका घेऊन खाल्लं तरी बी चालतंय, चपाती बरोबर खाल्लं तरी बी चालतंय, भाकरी बरोबर मस्तच लागतंय. भाताबरोबर बी छान लागते. माझ्या मुलगीला भाताबरोबर आवडत आहे. तर तुम्ही बी एकदा नक्की करून बघा. तर मस्त तरी छान काय सांग. चला उद्या भेटूया सगळ्या. बाय.